नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMN नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। CHO ची जाहिरात आलेली आहे। खूप चांगली गुड न्यूज असणार आहे। CHO ची जाहिरात तुमच्यासाठी आलेली आहे। शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासाठी बनवला होता, शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी सोडलेला आहे। ज्या कोणाला CHO ची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तो विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतो। डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहे। तर पहा, काही माहिती तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहे की CHO ची सॅलरी बाबतीत, त्यानंतर CHOचा अभ्यासक्रम वगैरे। तर यामध्ये CHOचा थोडाफार अभ्यासक्रमाबाबत एक्झाम जे पॅटर्न जो आहे तो त्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर पहा, तुम्हाला बाकीचे इंडिकेटर काय अभ्यास करावे लागतील, बुक्स कोणते घ्यावे लागतील, त्यानंतर मग सॅलरी किती असणार आहे, ह्या सर्व गोष्टी जे ऑलरेडी काही जुन्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी सांगितलेलं आहे। ते जर पाहिजे असतील ते तुम्हाला व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर थोडंसं प्रिव्हियस व्हिडिओ सर्च करा, त्यामध्ये जुने व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला तो जो डिटेल व्हिडिओ CHO संदर्भामध्ये तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी, अन्यथा CHO ची प्लेलिस्ट पण आहे, तुम्ही CHOच्या प्लेलिस्टमध्ये आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता, त्या ठिकाणी पण तुम्हाला माहिती भेटून जाईल। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काय सांगितलंय, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, व्हिडिओ नक्कीच पूर्ण पाहायला विसरू नका। तर पहा, CHO ची जाहिरात जे आहे, हे CHO जे आहे पद जे आहे केंद्र सरकारनं सुरुवातीला चालू केलं होतं। समुदाय आरोग्य अधिकारी पद हे केंद्र सरकारनं 18-19ला चालू केलं। त्यानंतर हे व्यवस्थितरित्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये इम्प्लिमेंट झालं आणि याचा ग्रामीण लोकांना खूप फायदा झाला। त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी याला कंटिन्यू चालू ठेवायचं असं ठरवलं आणि तेव्हा जेव्हा निघला होता RR तेव्हा आपण हे ठरलं होतं की 6 वर्षांनी हे जे आहे परमनंट केलं जाईल। काही राज्यामध्ये हे परमनंट केलेलं आहे, आता ते प्रत्येक राज्यावर अवलंबून झालं की राज्य करणार आहेत का नाही करणार आहेत, पण भविष्यामध्ये हे आपल्याकडे पण परमनंट होईल, याचे खूप सारे चान्सेस आहेत। तर पहा, सर्व अपडेट जर पाहिजे असतील तर ती वेबसाईट दिलेली आहे nhmmaharashtra.government.in। या वेबसाईटवर तुम्हाला मोस्ट ऑफ द अपडेट सगळे भेटून जातील। त्यानंतर दुसरी वेबसाईट दिलेली आहे पहा या ठिकाणी nhmmaharashtra.government.in। ठीक आहे, यावर तुम्हाला सर्व ऑनलाईन पहा, एक महत्त्वाचा पॉईंट, राष्ट्रीय आरोग्य पण अंतर्गत पहा, मुंबई समुदाय आरोग्य अधिकारी पदाचा पद भरती करण्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात दिलेली आहे। त्यानंतर पहा, अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार उमेदवाराने अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। अर्ज करण्याकरता जे नोटिफिकेशनद्वारे जी लिंक आहे ती nhmmaharashtra.government.in वर उपलब्ध करून देण्यात येईल, कारण अर्ज भरण्याची प्रोसेस आणखीन चालू झालेली नाही, त्यामुळे ही आणखीन हे स्टार्टअप झालं नसल्यामुळे ही लिंक आणखीन जनरेट होणार नाही, जेव्हा होईल तेव्हा ही येऊन जाईल। ठीक आहे, तर पहा, महत्त्वाचे आपण या ठिकाणी पॉईंट जे आहे ते पाहून घेऊ। तर पहा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व लिंक बाबत या ठिकाणी काय सांगितलंय, अर्ज करिता लिंक व अर्ज सादर करण्याचा तपशील नोटिफिकेशनद्वारे या वेबसाईटवर येईल nhmmaharashtra.government.in उपलब्ध करून देण्यात येईल। परीक्षेचे दिनांक, वेळ व प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जातील। परीक्षेच्या प्रवेशपत्रे जे आहे, जे हॉल तिकीट तुमचं परीक्षेपूर्वी 7 दिवसा अगोदर तुमचं वेबसाईटवर येऊन जाईल। ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटला तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा पाठ करून घ्या। या वेबसाईटवर तुम्ही 2-2 दिवसाला 8 दिवसाला चेक करत राहा, नवीन अपडेट हे सर्व इथं येऊन जातील। तर फी भरण्यासाठी फी जो असणार आहे, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे 1000 रुपये, आणि जे मागास प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे 900 रुपये, जे अनाथ विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे 900 रुपये। पहा या ठिकाणी एक लक्षात असू द्या, 1000 रुपये ओपनवाल्यांसाठी, 900 रुपये मागास प्रवर्गांसाठी, 900 रुपये जे अनाथ उमेदवारांसाठी। त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट पहा, जे की माजी सैनिक आहेत किंवा दिव्यांग माजी सैनिक आहेत यांच्यासाठी फी फ्री असणार आहे, फ्री जे माजी सैनिक असतील। त्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत कागदपत्राच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे। आता एक महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना, बिकॉज सुरुवातीला DMRच्या अगोदर लागण्या अगोदर मी पण एक CHO होतो, एक पॉईंट लक्षात असू द्या, जवळपास 3-3.5 वर्ष मी CHO असल्यामुळं तुम्हाला हे पॉईंट सांगतोय, कागदपत्र खूप बारकाईने पाहिले जातात। ठीक आहे, त्यामुळं तुमचे हे जे आहे परीक्षा शुल्क म्हणजेच पेमेंट स्लिप, ही पेमेंट स्लिप पण तुमच्यासोबत असू द्या। या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही आणि काउन्सिलिंग ही खूप स्ट्रिक्टली चेक केली जाते, त्यामुळं हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर आवश्यक सूचना जे काही या ठिकाणी दिलेले आहेत,
पहा हे सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे, PDF डिटेल PDF हे तुमचं जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलवर जाऊन हे PDF घेऊ शकता. जर जॉईन व्हायचं असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, खालील बाबी जे आहेत NHM.Maharashtra.government.in या वेबसाईटवर नोटिफिकेशनद्वारे कळण्यात येतील. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, ह्या सर्व गोष्टी लिंक वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर कागदपत्र स्कॅन अपलोड प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया, तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी महत्त्वाचं पॉईंट पहा. या ठिकाणी तुमच्यासाठी सर्व डॉक्युमेंट रेडी असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा परीक्षा केंद्र. विद्यार्थी मित्रांनो, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा अगोदर एक्झाम होत होती ही पूर्णपणे ऑफलाईन एक्झाम होत होती. आम्ही जी एक्झाम दिली होती ही ऑफलाईन एक्झाम होती. आता ही एक्झाम ऑनलाईन होणार नाही. त्यासाठी एक महत्त्वाचं लक्षात असू द्या, या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम जर झाली तर यामध्ये शिफ्टनुसार एक्झाम होईल आणि शिफ्ट जर जास्त झाल्या तर त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन प्रोसेस होईल. 2019ला ही ऑफलाईन पेपर होत्या, आता ही ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे, तर नॉर्मलायझेशन होईल एवढं तुमच्या डोक्यामध्ये राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सोशल रिझर्वेशन, म्हणजे कास्टनुसार कोणाला किती भेटलेले आहेत. तर पहा या ठिकाणी कास्टनुसार कशा जागा टोटल आहेत, तर पहा SC साठी 13% आहेत, जे की ST साठी 60%, विजेसाठी 3%, NT साठी 2.5%, NTB 2.5% आणि NTC साठी 3.5%, त्यानंतर NTD साठी 2%, SBC साठी 2%, OBC साठी 19%, ACBC साठी 10%, AWS 10 असेल, ओपनसाठी 28%, एकूण 100% अशा प्रकारे होतील. 1947 जागा हे सर्व मिळून असणार आहेत, ज्यामध्ये पहा कास्टनुसार जर पाहायला गेलं सर्वसाधारण जे आहे SC साठी 48 असणार आहेत, महिलांसाठी या ठिकाणी 43 असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की त्यानंतर ST साठी जे आहे 35 असतील आणि 31 असतील. त्यानंतर विजेसाठी 8 आणि 9 असणार आहेत. पहा लक्षात असू द्या, या ठिकाणी सर्वसाधारण 28% आहे, महिलांसाठी 30% आहे. तर त्या ठिकाणी थोडाफार कमी जास्त जागेमध्ये फरक होईल. जे आहे महिलांसाठी 1-2 जागा जास्त असतील, सर्वसाधारणसाठी 1-2 जागा कमी असणार आहेत, कारण या ठिकाणी वेटेज जे आहे 2% या ठिकाणी जास्त आहे. अशा प्रकारे जे आहे सर्वसाधारणमध्ये सर्व मिळून 650 जागा येतात आणि जे महिलांसाठी जे आहेत 500 जे आहेत या ठिकाणी पहा 593 जागा आहेत. तर पहा या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये जे आहेत थोड्याशा जागा खालीवरी झालेल्या आहेत. पहा त्यानंतर पहा खेळाडू, प्रकल्पग्रस्त, त्यानंतर भूकंपग्रस्त वगैरे त्यानुसार या ठिकाणी जागा आहेत. तुमच्या याच्यानुसार तुम्ही पाहून घ्या तुमच्या कास्टमध्ये किती जागा सुटल्या आहेत. पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना आता वाटेल की सर आमच्या कास्टमध्ये 1च जागा आहे, आमच्यामध्ये 8च जागा आहेत, आमच्यामध्ये 5च जागा आहेत. अहो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1च जागा हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त 1 जागा पाहिजे, अभ्यास करा आणि 1 जागा तेवढी तुमची क्रॅक करा. ठीक आहे, बाकी तुमच्यासाठी 8च जागा आहेत, 10च जागा आहेत, ते कॅल्क्युलेट करत बसू नका. तुमची 1 जागा पाहणं गरजेचं आहे. तर त्यानंतर फॉर्म कोण भरू शकतं, तर पहा या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट हा खूप गरजेचा आहे. फॉर्म कोण भरू शकतं, तर पहा सर्वात अगोदर BMSचे विद्यार्थी जे कोणी आहेत ते भरू शकतात. त्यानंतर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक जे आहे ते, त्यानंतर बॅचलर ऑफ युनानी जे BUMSचे आहेत विद्यार्थी ते पण भरू शकतात. त्यानंतर BSc नर्सिंगचे विद्यार्थी, त्यानंतर BSc इन कम्युनिटी हेल्थ ते पण विद्यार्थी भरू शकतात. 4गांना इलिजिबल केलेलं आहे. त्यामध्ये पोस्ट बेसिक जे आहेत पोस्ट BSc वाले यामध्ये भरू शकतात. त्यांना एक लक्षात असू द्या, तुम्ही फॉर्म भरू शकता, तुमचं BSc झालेलं आहे एका प्रकारचं. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. रजिस्ट्रेशन BSc असाल तर BScचं रजिस्ट्रेशन लागेल. बाकी तुम्ही जे युनानीचे असताल किंवा आयुर्वेदिकचे असताल तर तुमचं पण रजिस्ट्रेशन खूप गरजेचं आहे आणि इंटर्नशिप पूर्ण असणं पण खूप गरजेचं आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रवेश परीक्षा कशी असणार आहे. सुरुवातीला आरोग्य विभागाने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. ठीक आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जिथे पेपर असतील आरोग्याच्या NHM.Maharashtra.government या वेबसाईटवर सर्व अपडेट केली जातील. परीक्षा ही 100 प्रश्नांची असणार आहे. MCQ असेल, त्यामध्ये तुम्हाला एका प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुमच्यासाठी नसणार आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला 45-40 गुण असणे खूप गरजेचं आहे. याच्या खाली आज जर पडले तर तुम्ही या भरतीला विसरून जावा. याच्या पुढे असताल तरच प्लस असेल तरच तुम्ही लक्ष लागण्याचे विचार करा किंवा चान्सेस असणार आहेत. प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारस केलेल्या अभ्यासक्रमानुसार असणार आहेत. तर या ठिकाणी सांगतो
महत्त्वाचा एक पॉईंट म्हणजे 13 इंडिकेटर लक्षात असू द्या, जे की CHOचे आहेत. म्हणजे CHOचे 13 इंडिकेटर जे आहेत, 13 इंडिकेटरनुसारच तुमची या ठिकाणी पेपरावर जास्त फोकस केला जाईल. त्या संदर्भात आपला व्हिडिओ आहे, तो पाहू शकता तुम्ही. त्यामध्ये पहा परीक्षेचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे, जो की तुम्हाला असणार आहे. पहा कन्सेप्ट जे आहे तर बेसिक जे आहे पब्लिक हेल्थ असेल, बेसिक ह्युमन बॉडी असेल, चाइल्ड हेल्थ असेल. यामध्ये पहा कम्युनिटी बेस्ड आहे, त्यामुळं काही गोष्टीला जास्त वेटेज द्यायचं आहे तुम्हाला. जसे की मॅटर्नल हेल्थ जे आहे 5 नंबरला जास्त वेटेज द्यायचे, चाइल्ड हेल्थला जास्त वेटेज द्यायचं या ठिकाणी. फॅमिली प्लॅनिंग जे आहे तुम्हाला ग्रामीण भागामध्ये केली जाते. त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज जे की लहान बाळामध्ये स्कॅबीज वगैरे जे आहेत त्या पण होतात. NCD जे आहे NCDमध्ये तुम्हाला परत जास्त फोकस करायचं आहे, कारण सध्या जास्त ग्रामीण भागामध्ये पसरलेल्या प्रत्येक ठिकाणी पसरलेल्या आहेत, त्यावर पण तुम्हाला या ठिकाणी हे जे आहे तर सुरुवातीचे एवढे जे आहेत 2 पासून 7 पर्यंत याला थोडंसं जास्त भर द्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मेंटल हेल्थ, रेफरल सिस्टीम, एल्डरली पॅलेटिव्ह केअर आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस थोड्याफार आपण रीड करून घ्या. आपण येणं गरजेचं आहे. या गोष्टी तुमच्याकडे पेशंट येतात, यासाठी पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. यामध्ये तुम्हाला पहा किती मार्क दिलेले आहे. यासाठी तुम्हाला हे 60 मार्क असणार आहेत, जे की तुम्हाला या एका प्रश्नावर 1 मार्क असणार आहे. त्यानंतर जनरल नॉलेजसाठी 20 मार्क आणि NHM प्रोग्रामसाठी 20 मार्क. खूप चांगली संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढी सोपी संधी आहे. पहा तुम्हाला 60 मार्क तुमच्या नॉलेजचे आहेत, जनरल नॉलेज 20 मार्क आहेत, NHM प्रोग्राम 20 मार्क आहेत. NHM मधले सगळे प्रोग्राम पूर्ण बायहार्ड करून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. जेवढे NHMचे प्रोग्राम आहेत सगळे बायहार्ड करून घ्या. यामध्ये तुम्हाला 20 मार्कमधले जवळपास 15 ते 16 मार्क आरामात आले पाहिजे. आता लक्ष द्यायचं तुम्ही. पहा सध्या सरकारने कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केलेला आहे. पहा लेप्रसी असेल, TB असेल, ह्या गोष्टीवर जास्त सरकारचं लक्ष आहे. मग या प्रोग्रामकडे थोडंसं जास्त लक्ष द्यायचं, थोडंसं लॉजिकली स्मार्ट स्टडी करायचा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा 100 गुणासाठी तुम्हाला 120 मिनिटाचा कालावधी भेटणार आहे. हा सर्व माहिती आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली होती. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं आणखीन एक यामध्ये आहे, जे की लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. हे एक तुम्हाला लागणार आहे. हे काय असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असतो. एका घरामध्ये तुमच्याकडे फक्त 2 मुलं असले पाहिजे. तुमचे 2 पेक्षा जास्त जर असेल तर तुम्ही या भरतीमध्ये इलिजिबल होऊ शकत नाही, किंवा लग्न झालं नसेल तर भविष्यामध्ये तुम्ही 2च मुलं करताल म्हणून असं या ठिकाणी तुमच्याकडून लिहून घेतलं जाणार आहे. हे त्याचं सर्टिफिकेट आहे. ह्याचं प्रिंट काढून घ्या आणि तुमच्याकडे जवळ ठेवा. हे भविष्यामध्ये लागणार आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती झालेली आहे. तर पहा या संदर्भात तुम्हाला CHO संदर्भामध्ये काही अपडेट वगैरे पाहिजे असतील, काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता, किंवा कमेंटवर सुद्धा विचारू शकता. नक्कीच त्याचा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामध्ये आणखीन थोडेफार छोटे छोटे पॉईंट आहेत, ते पॉईंट आपण पूर्ण झालेले नसतील तर तुम्ही त्या संदर्भात तुम्ही कमेंट करा. असं तुम्हाला वाटत असेल तर ते पॉईंट तुम्ही आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जो की कोर्स संदर्भात ट्रेनिंगचा आहे. ट्रेनिंगमध्ये जे आहे 6 महिन्याची ट्रेनिंग वगैरे असती, तर त्या संदर्भामधला एक छोटासा पॉईंट आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. बाकी मोस्ट ऑफ द व्हिडिओ या ठिकाणी कव्हर झालेला आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.